ताई थोडंही उन्हात गेलं की स्किन टॅन होऊन जाते, तर एखादा असा डे टॅन क्रीम सांग ना जो घरच्या घरी करता येणार आणि मीडियम रेंजमध्ये असणार आणि स्किनवरचं टॅन कमी होऊन थोडा चेहरा क्लीन होईल. हा प्रश्न नेहमी माझ्या क्लायंटचा असतो. त्यामुळे आज मी तुम्हाला 2 डे टॅन क्रीम सांगणार आहे, जे मीडियम रेंजमध्ये पण असणार आणि तुम्ही घरच्या घरी पण करू शकणार. तर त्यासाठी जो मी पहिला डे टॅन क्रीम सांगत आहे तो आहे N+चा प्रोफेशनल डे टॅन क्रीम. हा तुम्हाला पडेल 700 ते 750 रुपयांमध्ये. आणि दुसरा जो डे टॅन क्रीम आहे तो आहे नेचरचा डे टॅन क्रीम. हा पडेल तुम्हाला 400 ते 450 रुपयांमध्ये. तर याचे पाऊच पण मिळत असतात. तर तुम्हाला नेचरचं एकदा ट्राय करायचं तर याचे पाऊच तुम्ही घेऊन येऊ शकता. तर चला आता डे टॅन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर जी मी पहिली स्टेप घेतलेली आहे ते आहे क्लिन्झिंग. आणि क्लिन्झिंग घेतलेलं आहे मी हर्बल ट्रीचं. तुम्हाला जे क्लिन्झिंग सूट होते ते क्लिन्झिंग तुम्ही घेऊ शकता. हर्बल ट्रीचंच घेतलं पाहिजे असं जरुरी नाही आहे. तर तुमच्या घरी जे क्लिन्झिंग आहे ते तुम्ही घेऊ शकता. पण डे टॅन करण्याच्या आधी निदान 10 मिनिट तरी क्लिन्झिंग करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर काही काही लेडीज पार्लरमध्ये येतात आणि म्हणतात की ताई आम्ही डे टॅन तर करतो, पण जो रिझल्ट पाहिजे तो मिळत नाही. का मिळत नाही? कारण की तुम्ही डे टॅन करता त्याआधी निदान 5 ते 10 मिनिट तरी क्लिन्झिंग करत नाही आणि डायरेक्ट डे टॅन करता. त्यामुळे काय होते ना, तर तुमच्या स्किनवर जे एक्स्ट्रा गंदगी साचलेली असते ते क्लीन होत नाही. त्यामुळे तुम्हाला डे टॅनचा रिझल्ट जो पाहिजे तो मिळत नाही. त्यामुळे निदान 10 मिनिट तरी क्लिन्झिंग करणं खूप आवश्यक आहे. कारण की क्लिन्झिंगमुळे काय होते ना, तुमच्या स्किनवर जे एक्स्ट्रा गंदगी साचलेली असते ते क्लीन होऊन जाते. त्याबरोबरच स्किनवर जे एक्स्ट्रा ऑइल आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम किंवा थोडं कमी करण्याचं काम क्लिन्झिंग करत असते. आणि स्किनवर जे ओपन पोर्स असतात त्याला डीपली क्लीन करण्याचं काम क्लिन्झिंग करत असते. त्यामुळे निदान 10 मिनिट तरी तुम्ही डे टॅन करता किंवा ब्लीच करता किंवा क्लीनअप करता, पण त्याआधी निदान 10 मिनिट तरी क्लिन्झिंग करणं खूप आवश्यक आहे. क्लिन्झिंगमुळेच चेहरा क्लीन होऊन जातो. तसेच तुम्ही डे टॅन तुम्ही हप्त्यातून एकदा करता, पण क्लिन्झिंग जर तुम्ही रोज केलं तरीही चेहरा खूप चांगला क्लीन राहतो. त्यामुळे क्लिन्झिंग करणं म्हणजे तुम्ही डे टॅन, ब्लीच किंवा क्लीनअप काही करता त्याआधी निदान 10 मिनिट तरी क्लिन्झिंग करणं खूप आवश्यक आहे. आणि क्लिन्झिंग कसं करायचं याच्या स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला बिलकुल हलक्या हाताने आणि स्लोमध्ये करून दाखवत आहे, तर तुम्ही बघू शकता. तर माझी जी दुसरी स्टेप आहे ते घेतलं आहे मी N+चं प्रोफेशनल डे टॅन क्रीम. तुमच्याकडे N+चं तुम्ही घेतलेलं असेल किंवा नेचरचं घेतलेलं असेल, तरीही आधी डायरेक्ट ते स्किनवर अप्लाय न करता आधी थोडं त्याला बाउलमध्ये काढून घ्या आणि त्याला थोडंसं ब्लेंड करा. कारण की त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे त्याला ॲक्टिव्ह करणं खूप आवश्यक असते. त्यासोबतच तुम्ही जेव्हा स्किनवर डे टॅन क्रीम लावता तर त्याची लेअर थोडी जाडमध्ये येऊ द्या. कारण की तुम्ही जर ते स्किनवर पातळ लेअरमध्ये लावलं तर निदान आपल्याला डे टॅन क्रीम 10 ते 15 मिनिट स्किनवर तसंच होऊ द्यावं लागतं. आणि तुम्ही पातळ लेअरमध्ये लावलं तर ते स्किनमध्ये पूर्ण मिक्स होऊन जाणार आणि तुम्हाला मसाजला काहीच उरणार नाही. त्यामुळे निदान तुम्ही डे टॅन जे लावता ते निदान थोडंसं जाड लेअरमध्ये लावा, जेणेकरून जेव्हा तुम्ही मसाज करायला जाल तर ते डे टॅन थोडं तरी तुमच्या स्किनवर राहिलेलं पाहिजे. त्यासोबतच स्किन जर टॅन असेल तर निदान तुम्ही हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी डे टॅन करणं खरंच खूप आवश्यक आहे. कारण की डे टॅनमुळे काय होतं ना, स्किनवर जे तुमच्या एक्स्ट्रा टॅन साचलेलं आहे किंवा जे स्किनवर मेलॅनिन असतं म्हणजे वांग्याचा जो प्रकार असतो त्याला थोडं हलकं करण्याचं काम डे टॅन करत असते. त्यामुळे निदान 10 मिनिट तरी डे टॅन करणं खूप आवश्यक आहे. आणि माझी जे तिसरी स्टेप आहे ते घेत आहे मी स्क्रब. स्क्रब करणे किंवा डे टॅननंतर मसाज करणे हे तुमच्यावर डिपेंड आहे. माझ्या स्किनवर थोडंसं डेड स्किन जास्त जमा झालेली होती, त्याचबरोबर स्किन टॅन पण झालेली होती आणि ओपन पोर्स पण मध्ये थोडी गंदगी साचलेली होती. त्यामुळे मी स्क्रब करत आहे. तर तुम्ही डे टॅननंतर स्क्रब किंवा मसाज तुम्हाला जे योग्य वाटते ते करू शकता. तर यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप डे टॅन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की त्यामुळे काय होतं ना, मला मोटिवेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ बनवायला हेल्प मिळते. चला तर बाय.